आई-वडिलांची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे लग्नाआधीच प्राजक्ताने अनिलला सांगितलं की मला माझ्या आई-वडिलांना लग्नानंतरही मदत करावी लागेल. थोडीफार घरची जबाबदारी देखील मला घ्यावी लागेल. तेव्हा अनिलसुद्धा कोणताही आक्षेप घेत नाही. सुरुवातीला सर्व चांगले सुरू असते. पण लग्नानंतर सासरच्यांना मुलींनी आई-वडिलांना मदत केलेली आवडत नाही. लग्नानंतर मुलीला तिच्या सासरच्या आणि माहेरच्या दोघांच्याही जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागतो. प्राजक्ताचे नाते ठरले होते. कुटुंबातील मोठी मुलगी असल्याने ती चांगली शिकून नोकरी देखील करत होती. घरात थोरली असल्याने तिच्यावर घरची जबाबदारी देखील होती. तिला एक भाऊ व एक बहीण पण होती. ते अजून लहान होते. वाढत्या महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण आणि घर चालवणे त्यांच्या आई-वडिलांसाठी सोपे नव्हते. त्यांचे वडील खाजगी नोकरीला होते आणि आईसुद्धा काम करून जमेल तितकी मदत करत असायची. एके दिवशी प्राजक्ताचे लग्न ठरवण्याची वेळ आली होती. तेव्हा तिच्या बहीण आणि भाऊ शिक्षण घेत होते. जेव्हा अनिलसोबत तिचे लग्न ठरले, तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की लग्नानंतरही मला माझ्या आई-वडिलांना थोडी मदत करावी लागेल. माझ्या लहान भावाचे अजून शिक्षण व्हायचे आहे. खरं तर प्राजक्ता नोकरी करत होती. तोपर्यंत आई-बाबांना काही टेन्शन नव्हतं. तिने सर्व काही मनापासून केलं. तिला परिस्थितीबद्दल नेहमीच माहिती होती. त्याची जाणीव होती. जेव्हा भाऊ-बहीण त्यांच्या पायावर उभे राहतील आणि त्यांना चांगले शिक्षण मिळाले तर सर्व अडचणी दूर होतील. पण तोपर्यंत मलाही मदत करावी लागेल, म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती. प्राजक्ताने लग्नापूर्वीच अनिल आणि त्याच्या कुटुंबियाशी बोलून हे स्पष्ट केलं होतं. तेव्हा सासरच्या मंडळींनी सांगितलं की आमचा यावर काहीच आक्षेप नाही. अनिल बोलला की तू एक काम कर, तू तुझ्या आईवडिलांना मदत करू शकतेस आणि प्राजक्ता मी पण तुझ्यासोबत आहे. तू नोकरी करून आईवडिलांना मदत कर. माझ्या बाजूनेही काही अडचण नाही. जर मला कधी वाटलं तर मीही तुमच्या पालकांना नक्कीच मदत करेन. हे माझेही कर्तव्य आहे, नाही का? लग्नानंतर आपली दोन्ही कुटुंब माझ्यासाठी सारखीच असतील. अशा परिस्थितीत दोन्ही कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची जबाबदारी आपल्यावर असेल. तू टेन्शन घेऊ नकोस. प्राजक्ताला अनिलचे हे शब्द खूप आवडले होते. आपल्या भावी नवऱ्याचे इतके चांगले विचार आहेत. तो माझ्या आईवडिलांच्या घरातील लोकांचा किती विचार करतो. त्याचे हे विचार ऐकून ती भावूक झाली. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी त्यांची एंगेजमेंट झाली. प्राजक्ताच्या आईवडिलांनी सर्वांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. आमच्या मुलीला एवढा चांगला जोडीदार मिळाला हे पाहून प्राजक्ताच्या वडिलांना खूप आनंद झाला होता. प्राजक्ताने लग्नापूर्वीच अनिलचे विचार घरच्यांना सांगितलेले होते. त्यामुळे प्राजक्ता अनिलसोबत आनंदी जीवन जगू शकते. ती कायमच सुखी राहू शकते. तिचे सासरचे लोकही चांगले आहेत असंच घरच्यांना वाटलं. त्याचप्रमाणे लग्नानंतर प्राजक्ता घर आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या चोखपणे सांभाळत देखील होती. इतकेच नाही तर घरी भेटीला आलेल्या पाहुण्यांचाही तिने चांगलाच नेहमी आदर केला होता. ती प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडत होती. तिने सासरे आणि माहेरचे कुटुंब या दोघांना समान मानले होते. सासरच्या मंडळींना तिने आपलेसे करून घेतले होते. हे सगळं चांगलं चाललं होतं. पण नवीन होतं तेव्हा सगळं चांगलं होतं. नंतर अनिलचे खरे रूप आणि त्यांच्या घरातल्यांचा स्वभाव प्राजक्तासमोर येऊ लागला. प्राजक्ता सासरच्या मंडळींना पैसे द्यायची, बचतही करायची आणि खर्चही करायची. तिलाही सगळ्या गोष्टींची आणि जबाबदारीची जाणीव होती. पण ती स्वतःसाठी मात्र कधी फारशी खर्च करायची नाही.
सासरच्यासाठी सर्व काही करून ती भावासाठी थोडीफार मदत करायची. त्याचा अभ्यास चालू होता, म्हणजे त्याला काही पैशांची गरज असायची. पण अनिलला हे आवडलं नाही. काही महिन्यातच प्राजक्ता तिच्या आईवडिलांना मदत करायची म्हणून अनिल तिला ओरडायचा. तेव्हा प्राजक्ता विचार करायची की हा तोच माणूस होता ज्याने स्वतःच लग्नाआधी सांगितलं होतं की वेळ आल्यावर मी देखील मदत करेन. पण पण प्राजक्ताला त्याच्या मदतीची अपेक्षा नव्हती. तिने तसं कधी बोलले देखील नव्हतं की कोणती अपेक्षा ठेवली होती व पैसे देखील कधी मागितलेले नव्हते. एक दिवस प्राजक्ताची आई म्हणाली, प्राजक्ता, तू पण एक गृहिणी आहेस. तुझ्याकडे पैसे मागायला बरं वाटत नाही. पण परिस्थिती अशी होती की तिच्या आईला खूप वाईट वाटलं. तिची दुसरी बहीण अर्धवेळ काम करू लागली. प्राजक्ता काम करते, सगळे पैसे आईवडिलांना देते असं ती सर्वांना सांगायची. असं अर्धसत्य प्राजक्ताला आवडत नव्हतं. आईच्या घरची परिस्थिती चांगली नाही हेही तिला माहीत होतं. थोडीफार मदत केली तर काय झालं? पुढच्या काहीच महिन्यात उशिरा का होईना भावाचे शिक्षण पूर्ण होईल व तो चांगल्या नोकरीला देखील लागेल. आईवडिलांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडेल आणि बहिणीचे सुद्धा लग्न होईल आणि ती सासरी जाईल असे सर्व प्राजक्ता स्वतःच्या मनाला हे समजावून सांगत होती. तेव्हा तिने कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टींचा विचार देखील केला नाही. तिला तर फक्त दोन्ही कुटुंबाचे कल्याणच हवे होते. एवढंच नाही तर अनिलच्या आई-वडिलांचे हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च देखील प्राजक्ताच करत असे. याबाबत अनिलने कधी विचारलं देखील नाही, तर फक्त प्राजक्ताच सगळं बघायची. पण सासू तिला नेहमी म्हणायची की तिने काहीही केलं आमच्यासाठी तर ते सून म्हणून तिचे कर्तव्यच आहे. पण आईवडिलांना मदत करणे, त्यांची काळजी घेणे हेही मुलीचे कर्तव्य आहे, नाही का? हे मात्र सर्वजण विसरतात. नंतर बऱ्याच दिवसांनी प्राजक्ताचे वडील त्यांना सोडून गेले. पण त्यानंतरही ती हरली नाही. सगळं सांभाळत होती. जेव्हा अनिलला समजलं की ती अजूनही तिच्या पालकांना मदत करते, तेव्हा अनिलने तिला खूप ओरडलं. प्राजक्ताच्या आईवडिलांना अपशब्द वापरले. आता मात्र प्राजक्ता शांत राहू शकली नाही. ती पण शिकलेली आणि काम करणारी मुलगी होती. अनिलपेक्षा जास्त कमाई करत तिने दोन्ही कुटुंबाची आर्थिक समस्या हाताळलेली होती. त्या दिवशी त्यांच्या बोलण्याचा राग तिला आला. प्राजक्ता म्हणाली की मुलीने सासरच्यांना मदत केली तर ते चालतं आणि आईवडिलांना मदत केली तर ते बरं का चालत नाही? असे का? माझे पालक म्हणतात की आम्हाला मदत करू नको, कारण ते माझ्या कुटुंबाचा विचार करतात, माझा विचार करतात. मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या भावासाठी मदत करते, तर ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडत आहे. यात माझी काय चूक आहे? ज्या आईवडिलांनी मला खूप कष्टांनी शिकवलं आणि मोठं केलं, त्यांच्यामुळेच आज मी इतक्या मोठ्या पदावर आहे. माझी कमाई देखील चांगली आहे. मग गरज असताना मी माझ्या पालकांना काही दिवस आर्थिक मदत केली तर काय बिघडलं? आणि हो, मी तुमच्यासाठी सर्व काही करते. आपल्या कुटुंबाचा आणि भविष्याचा विचार करून मी बचत देखील करत आहे. प्राजक्ताच्या या सर्व गोष्टी ऐकून सासरचे लोक तिला काही बोलू शकले नाहीत. मग काही दिवसांनी प्राजक्ताच्या सासूबाई खूप आजारी पडल्या. त्यांच्या मुलीने तेव्हा पैसे देऊ केले. तिने स्वतः अर्धे पैसे देण्याचे मान्य केले. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, ताई, आम्ही दोघे येथे आहोत ना, अनिल आणि मी काय ते बघतो. पैशांची काळजी तुम्ही करू नका. त्यावर नणंद म्हणाली की नाही वहिनी, ते माझेही कर्तव्य आहे. ती माझी आई आहे. पालकांसाठी मुले आणि मुलगी दोघेही समानच असतात. ते दोघांना देखील एकत्र वाढवतात. त्यांच्यामुळेच शिक्षण आणि नोकरी पूर्ण होते. मग अशावेळी एखाद्या मुलीने घरी मदत केली तर काय झालं?
मी सुद्धा काम करते आणि माझ्याकडे बचतही आहे. म्हणजेच प्राजक्ता व तिच्या नंदेचेही असेच विचार सारखेच होते. बहिणीचे ते बोलणे ऐकून अनिल आणि त्याच्या आईवडिलांची मान शरमेने खाली झुकली. लग्नानंतरही माहेरचे घर मुलींसाठी अनोळखी नसल्याचे तिने सांगितले. एखाद्या मुलीने कधीकधी आपल्या आईवडिलांच्या घराची जबाबदारी घेतली किंवा आईवडिलांसाठी काही केलं तर काही चुकत नाही. इतके दिवस प्राजक्ता हेच तर सांगत होती. पण तिच्या सासूबाईंना हे आवडत नव्हतं. पण मुलीनेही तेच सांगितलं आणि तिने केलेली सर्व मदत पाहून सासूला आपण प्राजक्ताशी चांगले वागलो नाही याचा पश्चाताप होऊ लागला. अनिलला देखील खूप वाईट वाटले. दोघांनीही प्राजक्ताची माफी मागितली. कारण लग्नानंतरही मुलगी आईच्या घराप्रती असलेली जबाबदारी कधीच विसरत नाही. तर ती नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहणार असते आणि आईच्या घरची परिस्थिती चांगली नसेल व जेव्हा जेव्हा मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा मदत ही केलीच पाहिजे. अशा वेळी मदत करणे हे मुलीचे देखील कर्तव्यच आहे. तिच्यासाठी दोन्ही कुटुंब समान आहेत. या सगळ्यात त्यांची एकच अपेक्षा असते की सासरच्यांनी त्यांना समजून घेऊन साथ द्यायला हवी. लग्न झालं म्हणजे आईचं घर त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही असं नाही. मुलगी जसं तिच्या सासरच्या घरासाठी कर्तव्य असतं, काही जबाबदाऱ्या तिच्या असतात, तसेच तिच्या माहेरच्या घरासाठी देखील तिच्या काही जबाबदाऱ्या व तिचे काही कर्तव्य देखील असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.